जय हिंद मित्रांनो, रुद्रा करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। मी संचालक गणेश भगवान लांडे, रुद्रा करियर अकॅडमी, कामोठी, नवी मुंबई। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता, तो पोलीस भरतीबद्दल होता की कधी ग्राउंड होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जो आपण व्हिडिओ टाकला तो खरा ठरलेला आहे, लक्षात ठेवा। कारण की मी काय केलेलं आहे की मला जे बाहेरून माहिती आलेली होती ती माहिती आपण काय करू, यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। आणि काही नासक्या लोकांनी काय केलं, त्याच्यात एक घाण कमेंट टाकली होती की सर तुम्ही काही पण फेकू नका। मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मी नवी मुंबईमध्ये आपली कामोठेमध्ये इथं अकॅडमी आहे आणि मेन मुद्दा की आम्हाला मंत्रालय इथं खूप जवळ आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्यात फास्ट आपल्याला माहिती पडतात। मग त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जर आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि जर व्हिडिओ तुम्हाला चांगला परफेक्ट जर तुम्हाला माहिती देणारा असाल तर लगेच तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आता काय खूप विद्यार्थी थोडेसे घाबरलेले आहेत आणि खूप विद्यार्थी बोलतात की बाबा खरंच मग ग्राउंड कधी होणार आहे। आता खरं तुम्हाला सांगतो, तुम्हाला ग्राउंड कधी होणार आहे। आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जिल्हा परिषदच्या काय होणार आहे, निवडणुका येणार। निवडणुका झाल्याशिवाय ह्या ग्राउंडला हात लागणार नाही आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, याची डेट पण तुम्हाला सांगितली, पण त्या डेटची तुम्हाला अंतिम आपण काय सांगणार आहे, व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला परिपूर्ण सांगणार। पण त्या अगोदर तुम्हाला करायचं काय आणि काय गोष्टी तुमच्यामध्ये सध्याचा बदल करायला तुम्ही पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आता मेन मुद्दा आहे की जवळपास तुमच्याकडे आता जवळपास 1 महिना म्हणजे 30 दिवस जवळपास आहेत। किती दिवस? 30 दिवस। आता 30 दिवसातून आपण प्रत्येक दिवशी फक्त 2 तास फक्त ग्राउंड करतो। आता ग्राउंडमध्ये आपण काय बदल करायला पाहिजेत आणि ग्राउंडमध्ये बदल केल्याच्या नंतर कुठे आपले मार्क वाढतात याची पण गोष्ट गरज आहे आपल्याला। कारण की विद्यार्थी मित्र, लक्षात ठेवा, जसं की मुलांसाठी 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक आणि SRPFला 5 किलोमीटर यामध्ये ॲड होती, लक्षात ठेवा। विद्यार्थ्यांना फक्त काय पोलीस भरतीसाठी 50 मार्काचं ग्राउंड आहे आणि SRPFसाठी मुलांसाठी 100 मार्काचं ग्राउंड आहे। पण मुलींचं काय होते विद्यार्थी मित्रांनो, 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक मुलींसाठी पण 50 मार्क आहे। फक्त राहिलेली तुमची लेखी आहे ती 100 मार्क। एकूण टोटल तुमचे 150 मार्काचा पोलीस कॉन्स्टेबलचा टोटल इव्हेंट असतात, म्हणजे दोन्ही मिळूनचे मार्क असतात, लक्षात ठेवा। SRPFला 200 मार्काचा असतं। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आता काय तुम्हाला माहिती खरी द्यायला पाहिजे मी आता। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं, एक बोलायचं तर मी एकच सांगतो तुम्हाला की 800 मीटर आणि 1600 मीटर तुम्हाला कसं कव्हर करायला पाहिजे लवकरात लवकर। आता 30 दिवस आहे। आता 30 दिवसामध्ये पण तुम्हाला असं वाटते की बाबा होणार नाही आहे, एक सांगायचं जर म्हटलं विद्यार्थी मित्र, 8 दिवसामध्ये तुमच्या शरीराचा तुम्ही बदल करू शकता। तर 30 दिवस आहे तुमच्याकडे, 30 दिवसामध्ये तुम्ही का 5 मार्क वाढू शकत नाही, 100% वाढू शकता। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या स्टेपचे तुम्हाला काय करतो, थोडेसे वर्कआउट तुम्हाला ॲड करायचे आणि वर्कआउटमधून काय होणार तुमच्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पायामध्ये आणि अंगामधली जेवढी ताकद आहे ती ताकद तुम्हाला जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करायचा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, वर्कआउट तो भरपूर करतो, पण मेन मुद्दा काय होते की आपण डाईटवर काय करतो, आळसपणा करतो। आता डाईट म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती, आता ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि शहरी भागातला विद्यार्थ्यांना सर्वांना माहिती, प्रत्येक व्यक्ती हा शेतकरीच होऊन इथे आलेला आहे। विद्यार्थी मित्र, लक्षात ठेवा, डाईटमध्ये तुम्हाला सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त काय वापरायला पाहिजे, हरभरा, मटकी, मूग, उडदाची डाळ, लक्षात ठेवा, हे 4 आयटम आहे तुमच्याकडे। त्यानंतर थोडेसे ना तुम्ही शेंगदाणे टाकले तरी खूप भरपूर झाले। आता काही लोक म्हणतात बदाम, काजू, पिस्ता, अमुक अमुक, डमुक डमुक, ह्या सगळ्या गोष्टी। आता मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्यांना खरंच कमजोरपणा आहे, खूपच कमजोरपणा वाटतो आणि खरंच ताकद वाढवायची शरीरामधली, तर त्या व्यक्तीने ते खायला पाहिजे। पण मेन मुद्दा आहे की काही शेतकरी विद्यार्थी आहे बाबा, काहींची परिस्थिती नाजूक असते, तर एवढं आपण डाईट खरेदी करू शकत नाही, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राहिला पहिल्यापासून हे पूर्ण 4 आयटम झाल्याच्या ते 5 आयटम खा आणि त्यानंतर अजून एक असतं ते म्हणजे तुम्ही गावरानी कच्चं अंड आहे, ते कच्चं अंड ज्या विद्यार्थ्यांना दम येतो त्या विद्यार्थ्यांनी हा कच्चं अंड पियायचं आहे। जो विद्यार्थी प्रत्येक दिवशी ग्राउंड झाल्याच्या नंतर डाईट खाल्ल्याच्या नंतर कच्चं अंड पिईल त्या विद्यार्थ्याचं गॅरंटी देतो येणाऱ्या काळामध्ये 100% 45+ किंवा 5 मार्क असे कुठंच वाढणार, म्हणजे कुठंच त्यांचे कमी होणार नाही, तर 100% तुमचे 5 मार्क वाढू शकतात आणि तुम्ही या मेरिट लिस्टमध्ये 100% बसू शकता। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हे डाईट वर्कआउट झाले, हे डाईट तुम्हाला घ्यायचं आहे आणि या डाईटला तुम्ही परिपूर्ण वेळ द्या आणि परिपूर्ण डाईट तुम्ही खा। आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच बाबा ग्राउंडवर आल्याच्या नंतर 2-3 राऊंड झाल्याच्या नंतर या साईडला किंवा या साईडला दुखतोय, बरोबर, आता ज्यावेळेस तुमचं या साईडला दुखतंय त्यावेळेस तुमचं मी सांगतो मला तुमची
जी ही आहे, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बाथरूमला जाता, बाथरूम ही तुमची फ्री होणं गरजेची आहे. रिअल सांगतो तुम्हाला. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, ज्यावेळेस या बाजूची जर तुमचं पोट दुखत असेल तर हे अंगठा या काय करायचा, या असा तुम्हाला चिपकवायचा आहे आणि असं चिपकवल्याच्या नंतर तुम्हाला हे रनिंग करायची आहे. कारण की या अंगठ्यामधून या पूर्ण पार्ट आहे या साईडला थोडेफार असू शकतात. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जसं की या बाजूचं दुखत असेल तर हे अंगठा या बाजूला घ्या आणि पळा, तुमचं हे पोट थांबेल. पण एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना काय होते की 2 ते 3 राऊंड मारल्याच्या नंतर दम भरपूर येतो. आता दम भरपूर येतो तर काय करायला पाहिजे या विद्यार्थ्यांना एकच सांगतो की तुम्ही ज्यावेळेस रनिंग करताय, रनिंग करायच्या अगोदर तुम्ही ते 15 ते 20 मिनिटं अगोदर तुम्ही काय करायचं, एक लिंबू अर्धा ग्लास पाण्यामध्ये तुम्ही पिळायचं आणि ते पाणी पिऊन तुम्ही ग्राउंडला यायचं आहे. ग्राउंडला आल्याच्या नंतर तुम्हाला ते लिंबाची जी ही आहे काय एनर्जी, ती एनर्जी तुम्हाला काय करेल, ताकद पुरवेल आणि तुम्हाला दम येणार नाही आहे. त्यानंतर एक विद्यार्थी मित्र अजून एक सांगतो की खूप विद्यार्थी आणि खूप लोक इंस्टाग्रामवर एक अशा व्हिडिओ टाकतात की बाबा ग्राउंडवर यायचं अगोदर तुम्ही काहीतरी खायला पाहिजे, ह्या गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टी करायला पाहिजे. एक रिअल तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीकडे जाऊ नका. तुम्ही जेवढं खासाल तेवढं तुमचं पोट दुखणार, तेवढं तुमचं ग्राउंड होणार नाही आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, ग्राउंडच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी करायच्या नाही आहे. ग्राउंडच्या अगोदर फक्त तुम्ही एक लिंबू आणि अर्धा ग्लास पाणी एवढं तुम्ही त्या गोष्टी करायच्या. किंवा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बाबा आता प्रोटीन पावडर कोणते घ्यायचे तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉन घ्यायचे. फक्त इलेक्ट्रॉन टाकायचे आणि इलेक्ट्रॉन अर्धा ग्लासमध्ये तेवढं पिऊन आलं तरी भरपूर झालं. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, 12 फेब्रुवारीपासून तुमचे ग्राउंड सर्वांचे तुम्हाला चालू होणार आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही या वर्षीची जी भरती आहे, या वर्षीच्या 30 दिवस आता तुमच्याकडे जवळपास 30 दिवस आहेत आणि 30 दिवसाचा परिपूर्ण तुम्हाला वेळेचा वापर करायचा आहे. मला एवढंच माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल आणि खरं तुम्हाला आवडत असेल तर खरंच तुम्ही सबस्क्राईब आत्ताच आपल्या चॅनलला करायचं आहे, तुमच्या मित्रापर्यंत हा शेअर करा. पण त्या अगोदर एकच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीची भरती ही तुमची शेवटची भरती असून ही समजा, आणि यावर्षी तुम्हाला 100% पक्क काय व्हायचं आहे, सिलेक्शन व्हायचं आहे तुमचं. आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती, पुढची जी आपल्याला मकर संक्रांत आहे, ही मकर संक्रांत आपल्या खाकी वर्दीत आपल्याला साजरी करायची आहे. माझं एवढंच म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो, मकर संक्रांतीच्या प्रत्येक मराठी बांधवांना व महाराष्ट्राच्या सर्व परिवारांना माझ्याकडून, माझ्या रुद्रा करिअर अकॅडमीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. मित्रांनो, 12 फेब्रुवारीपासून सर्वांचे ग्राउंड चालू होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.